श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. हे बघा, इथे ना सकाळी सकाळी मी गॅस शेगडीची पूजा करून घेते. स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, पूजा करून घेतली, फुलं वगैरे वाहून दिले आणि आता कापूर लावून घेते. कापूर वाढवून घेते आणि मनातल्या मनात अन्नपूर्णेचा मंत्र चालू होता माझा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे धनधान्ये प्रार्थेक्षम भिक्षाम देहीच पार्वते. असं पूजा वगैरे करून घेतली मी. आज मंगळवार पण होता, मंगळवार शुक्रवार असं करून घेते मी. आज ना आपण पातळ मेथीची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: इकडे मिरची घेतली, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि जिरं हे ना हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. आणि इकडे ना मेथी निवडून चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून इथं ठेवलेली. आता हे मिक्सर मध्ये काढून घेते आणि मग नंतर फोडणी घेते. इकडे गरम पाणी ठेवून घेतलेले भाजीसाठी, कढई ठेवलेली. आता फोडणी देते मी. जिरे ना वाटण मध्ये टाकलेलं आहे आपण. आता आहे ना डायरेक्ट हिंग टाकायचा आणि हे आपलं मिक्सर मधलं हे वाटण आहे ना हे टाकायचं. जरा चांगलं कलचून घ्यायचं आणि या मसाल्यामध्येच मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार. हे बघा, आता सांगता हँडलूमच्या कढया वापरायच्या नाही, स्टीलच्या वापरायच्या किंवा पितळाच्या वापरायच्या. स्टीलची वापरली तर मग लटकून जाते. त्याच्यासाठी एक स्टील सांगते. कढई आहे ना पहिल्यांदा चांगली गरम होऊ द्यायची आणि त्याच्यानंतरच तेल टाकायचं. मग लटकत पण नाही, चिटकत पण नाही. हे बघा असं माहिती ना, स्टीलची किती पण जाड आली ना तरी पण त्याच्यामध्ये लटकायला लागून जातं खाली. हे बघा, आता ही धुतलेली भाजी ना ही टाकून घ्यायची. आणि थोडस पाणी टाकून घेतलं. तुम्हाला कशी पाहिजे, जास्त पातळ वगैरे त्याच्यानुसार चांगलं पाणी टाकून घ्यायचं आणि उकळून घ्यायची चांगलं. हे बघा, तयार झाली आपली भाजी, एकदम छान. भाकरी सोबत, पोळी सोबत. आज आहे ना मी ना गोड भज्या बनवून दाखवणार आहे. भज्यांचे पुष्कळ प्रकार आहेत, पण मी ना आज गोड भज्या करणार आहे. तुम्ही पण करून बघा आणि कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या तुम्हाला रेसिपी आवडतात का, व्हिडिओ आवडतात का ते पण सांगत जा. आणि काही वाटलं तर ते पण सांगत जा मला. चला मग मी पुढे ना तुम्हाला दाखवते गोड भज्या. हे बघा, गोड भज्या करायच्या आहेत ना आपल्याला, त्याच्यासाठी आपली गव्हाची कणिक घेतलेली पोळ्यांची आणि ही अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे असं विरघळून घेतलेलं आहे. आणि इकडे बडीशोप आहे, विलायची पूड आहे, मीठ आहे आणि सोडा आहे. आता हे पीठ आहे ना जेवढं मावेल ना तेवढं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे पीठ करून घ्यायचंय आणि चमचेने टाकून घ्यायचे. तेल इकडे गरम झालेलं आहे आपलं. आता मी चमचेने छोटे छोटे गोळे टाकणार. अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे. मग किती मस्त वरती आलेले आहे. चला मग झाले आपले तयार भज्या पण आणि मेथीची भाजी पण.
हे बघा माझी आई आली होती आज, ध्रुवा वगैरे निवडून देते मला पूजेसाठी. बघा पूजा कशी पुढे दाखवते. हे बघा आज शिवरात्री ना, त्याच्यासाठी शिवरात्री पूजा करायची. ही बघा हे पिंड बनवून घेतलेली मी, पार्थिव शिवलिंग. आणि इकडे ताट वगैरे घेतलेले, तांब्या घेतलेला आहे. इथं हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध वगैरे घेतलेले. इकडे बेल घेतलेले, इकडे फुलं घेतलेले, पिवळे फुलं, हे गुलाबाचे फुलं. आणि इकडे पंचामृतचं साहित्य काढून घेतलेलं आहे. आणि इकडे 5 फळं हे 1 फळ ठेवायचं बाकी इथं. आणि इथं हे 2 दिवे घेतलेले आहेत. आणि दत्तुराजचं घेतलेलं आहे. हे ध्रुवा, सुपाऱ्या, कमलगट्टा, वेलदोडे, सुटे पैसे, अत्तर, गुलाल, अबीर, मध, गुलाबजल, हे गंगाजल. हे 2 दिवे घेतलेले आहेत. इथं कापूर घेतलेली आहे, इथं मिरे घेतलेले आहेत आणि लंगा घेतलेले आहेत. आणि इकडे आपले मूग घेतलेले आहेत, इकडे गहू घेतलेले आहेत, इकडे काळी तिळी घेतलेली, आणि इकडे ध्रुवा शम्यपत्र घेतलेले आहेत. याच्यामध्ये एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि आता संध्याकाळी कशी पूजा होती हे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.